या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। संत्रानगरी वरुड शहरामध्ये केदारेश्वर देवस्थान येथे आज मंदिर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सर, नेमकं काय विषय होता सर? महाराष्ट्र देवस्थान समितीची आज केदारेश्वर मंदिर वरुड येथे जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, त्यात प्रामुख्याने विषय असा आहे, मंदिर सर्व एकत्र संघटित व्हावे आणि मंदिरांचा समन्वय एकमेकांशी व्हावा आणि जो विरोध आहे, मंदिरांना जो प्रॉब्लेम आहे त्याचा विरोध एकसंघानं व्हावा आणि एकमतानं सर्व समोर चालावे, या दृष्टिकोनातून ही बैठक आपण केदारेश्वर मंदिर येथे आयोजित केलेली आहे। यात प्रामुख्याने मुद्दे असे आहे, मंदिरांना स्टॅम्प ड्युटी माफी मिळावी, मंदिर जे जमीन खरेदी करते किंवा मंदिराला जे जमीन दान मिळते या विषयाकरिता जे काही ड्युटी लागते सरकारची, कंपन्याप्रमाणे ज्या पद्धतीनं बिहेवियर मंदिरासोबत सुरू आहे तो बदलावा, मंदिरांना स्टॅम्प ड्युटी पूर्णतः माफ व्हावी, याकरिता एक निवेदन, असं एक 5 मुद्दे आहे आमचे। यात एक दुसरा मुद्दा असा आहे की मंदिरांची जमीन जी हस्तांतरित केली जाते विकास कामाकरिता, तीसुद्धा ते हस्तांतरणाची अट शिथिल व्हावी। त्याच्यानंतर जमीन जे काही सूट प्रमाणपत्राची जी अट आहे कुळ कायदा व सिलिंग कायद्यातून, तीसुद्धा रहित करण्यात यावी आणि मंदिरांना एक विकास कामाकरिता जी जमीन हस्तांतरित करावी लागते तीसुद्धा हस्तांतरण ते बंद करावं आणि एक संमतीपत्र घेऊन ते समोर कार्य तिचं विकसित व्हावं आणि मंदिर विश्वस्त व्यवस्थेला ज्यावेळेस विकास कार्य सुरू आहे त्यावेळेस विश्वासात घेण्यात यावं। या साऱ्या मुद्द्यांना घेऊन एक गुरुवारी दुपारी 1 वाजता वरुड तालुक्यातील सर्व विश्वस्त एकत्रित येऊन अशा पद्धतीचं एक निवेदन तिथे तहसीलदार साहेबांकडे देणार आहे आणि याच विषयावर एक बैठक आम्ही इथं आयोजित केलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिरांचं धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्याशी जो समन्वय आहे तोसुद्धा व्हावा, मंदिरांचे जे न्यायिक प्रश्न आहे ते सुटावे, हा सर्व उद्देश या ठराव सर्व विश्वासांसोबत एकत्रित येऊन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील मंदिरं कुठेतरी जीर्णोद्धार व्हावा याकरता आज संपूर्ण महाराष्ट्रातील देवस्थान कुठेतरी त्या देवस्थानचं डेव्हलप व्हावं याकरता आज वरुड शहरामध्ये एक संबंधित समिती बैठक आयोजित केली। आपण मारुडकर सर काय सांगू शकाल तुम्ही? आज येथे केदारेश्वर मंदिर वरुड येथे जी बैठक झालेली आहे महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे, ती आज प्रत्येक विश्वस्ताला, प्रत्येक मंदिराला जे समस्यांना समोर जावं लागत आहे त्या विश्वस्तांना आपण एक आश्वस्त करूया की आज तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही आज एक संघटनामध्ये आहेत। त्याचप्रमाणे आज इथे एक वरुड तालुक्याची समितीसुद्धा तयार करण्यात आली, महाराष्ट्राची, जिल्ह्याची आणि तालुक्या लेवलवर अशा समिती तयार करण्यात येत आहे। कारण आज काळाची गरज आहे की विश्वस्त एकटा कोणत्याही प्रकारचं काम करू शकत नाही किंवा मंदिर काम करू शकत नाही, त्याकरिता संघटन आवश्यक आहे आणि या संघटनांसाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहे। 2023 पासून आम्ही या कामासाठी सतत फिरतो आहे आणि मंदिरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे। आज या ठिकाणी जी बैठक झालेली आहे त्यामध्ये आम्ही महत्त्वाचे 5 मुद्दे मांडलेले आहे आणि काही विश्वस्त आम्हाला असे दिसले की त्या 5 मुद्द्यांमध्ये त्यांचासुद्धा समस्या दिसून आल्यात आणि त्यांच्याकरिता आणि प्रत्येक मंदिराच्या विश्वस्तांकरिता गुरुवारी 1 वाजता वरुड तहसील कार्यालय येथे आम्ही तहसीलदारांना एक निवेदन सादर करणार आहे आणि त्या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा जाव्यात, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाव्यात। आपल्यासोबत पिंगळादेवी देवस्थानचे वरुड शहराचे अध्यक्ष श्री PM हुकुम सर काय सांगू शकाल सर? नाही, जे आज जी बैठक झालेली आहे ते फार योग्य झालेली आहे आणि मार्गदर्शन जे मिळालं आम्हा लोकांना, जे आम्ही अंधारात होतो तो उजेडात आलेलो आहे आणि त्याच्यानंतर जो आता पुढला प्रवास आहे तो आमचा म्हणजे प्रेमाचा राहील आणि व्यवस्थित राहील आणि न्यायदेवतेसोबत आम्ही नम्रतेनं वागू, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हेच आम्ही अपेक्षा करू आणि न्याय मिळेल असा आमचा देवादिदेव महादेवाजवळ विश्वास आहे। संत अच्युत महाराज देवस्थानचे आपल्यासोबत श्री देवते काका काय सांगू शकाल? आपल्या देवस्थानांच्या बाबतीत जी मीटिंग घेतल्या गेली आणि कोणत्या देवस्थानाला काय समस्या वगैरे आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक संघटन तयार करून आजचा हा जो या मंडळींनी योजना केली त्याला सर्व देवस्थानाचं समर्थन मिळालं आणि या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या देवस्थानांना असलेला त्रास, शासकीय काही
कोणताही जर प्रकारचा त्रास असला तर संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आलेले आहेत. त्याबद्दल आपण एक वाजता गुरुवारी 16 तारखेला आपण ते निवेदनसुद्धा देणार आहोत आणि अशा रीतीनं ठिकठिकाणी जे देवस्थानांना त्रास होत असतो तो या संघटनेच्या माध्यमातून दूर होईल ही अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आज जे केदारेश्वराच्या ठिकाणी मिटिंग झाली ती अत्यंत महत्त्वपूर्ण होती, अतुलनीय होती, अनुकरणीय होती. वरुड तालुक्यातील असंख्य देवस्थान उपेक्षित होते, त्यांना जागा नव्हती न्याय मागण्याकरता. महाराष्ट्र देवस्थान समितीने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि अनिल टवलाले साहेब, मारुडकर साहेब यांनी पनपल्ल्याजी यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं. या समस्या अनेक वर्षापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या, तहसील कार्यालयाच्या, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या, कमिशनर कार्यालयाच्या वर्षानुवर्ष केसेस तिथे पेंडिंग होत्या. त्या सर्व समस्यांचं निराकरण या महाराष्ट्र देवस्थान समिती होईल ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. आज वरुड शहरात महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने वरुड तालुक्यामध्ये देवस्थान समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. नेमकं काय विषय सर, काय सांगू शकाल? या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचे काही सूत्र आम्ही चर्चेला केले ते म्हणजे मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये न्यायालयीन आणि कार्यालयीन प्रक्रियेसोबतच मंदिराचं व्यवस्थापन हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचं कसं होईल आणि समाजामध्ये त्या अनुषंगाने संस्कारांचा प्रचार आणि विश्वस्तांमध्ये आपसातील समन्वय आणि वर्षामध्ये जे वार्षिक उत्सव होतात यामध्ये संस्कारांचं महत्त्व लक्षात घेऊन येथे वार्षिक उत्सव किंवा प्रत्येक महिन्याला एक धार्मिक विषयावरती संस्कारांचा विषय घेण्याचं सुद्धा सर्वानुमते नियोजित करण्यात आलं. कारण येणाऱ्या काळामध्ये युवा पिढीला जी दिशा मिळायला पाहिजे, धार्मिक संस्कार मिळायला पाहिजे, त्यामध्ये महत्त्वाचा वाटा मंदिरांचा असतो आणि त्या अनुषंगाने मंदिरांनी यासाठी पुढाकार घेण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे.